नमस्कार. श्री कृ. म. बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टवक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणातले 4थं सूत्र वाचायला घेतो आहोत. यथा न तोयतो भिन्नास्तरंगा फेन बुधबुधाः आत्मनो न तथा भिन्नम विश्वमात्मविनिर्गतम. अनुवाद: जसं पाण्यापेक्षा तरंग, फेस आणि बुडबुडे भिन्न नाहीत, तसंच विश्व आत्म्यापेक्षा भिन्न नाही, परंतु आत्म्यातूनच निर्माण झालं आहे. विवेचन: राजा जनकाला स्वतःच्या आत्म्याचा बोध तर झालाच, पण त्याचबरोबर याचाही बोध झाला की सर्वत्र एकच आत्मा असून भिन्न भिन्न असं वेगवेगळे अनेक आत्मे नाहीत. तसंच या आत्म्यापेक्षा विश्व भिन्न नसून ते सुद्धा या आत्म्यातूनच निर्माण झालं आहे. त्याचीच अभिव्यक्ती आहे, त्याचंच रूप आहे. त्यासाठी ते हे उदाहरण देतात की ज्याप्रमाणे पाण्यापेक्षा तरंग किंवा बुडबुडे वेगळे नसतात, त्याचप्रमाणे विश्व हे आत्म्यापेक्षा निराळं नाही. आत्मा आणि विश्व वेगवेगळं मानणं म्हणजे आत्म्याचं ज्ञान न झाल्याचं लक्षण आहे. अजून मनाच्या पलीकडे जाता आलं नसल्याचं लक्षण आहे. भिन्नतेची जाणीव मनाच्या स्तरावर होते. नंतर सर्व काही अभिन्न असल्याचं जाणवतं आणि एकत्वाचा बोध होतो. ध्यानयोग्याला उच्चतम मानसिक स्थितीत आत्म्याची अल्प जाणीव होते, पण अद्याप पूर्ण आत्मबोध झालेला नसल्यामुळे त्याला आत्मे वेगवेगळे असल्याचं जाणवतं. ज्ञानाचा पूर्ण साक्षात्कार न झाल्यामुळे ही अपूर्ण स्थिती आहे. अद्याप अज्ञान बाकी असल्याचं लक्षण आहे. आता विज्ञान क्षेत्रातले नामवंत शास्त्रज्ञसुद्धा सांगतात की हे सारं अस्तित्व एकाच ऊर्जेपासून तयार झालं आहे. हे सारे पदार्थ त्या ऊर्जेची भिन्न भिन्न रूपं आहेत. अशा परिस्थितीत आत्मा वेगवेगळा असतो असं मानणं आणि आत्मा आणि विश्व यात भेद मानणं हे अज्ञानातून निर्माण झालेले विचार आहेत, एवढंच. सूत्र 5. तंतुमात्रो भवेदेव पटो यद्व विचारतः आत्मतन्मात्रमेवेदं तद्व विश्वम विचारितम. अनुवाद: विचार केल्यानंतर वस्त्र म्हणजे तंतू आहेत हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे विचार केल्यावर हे जग म्हणजे आत्मसत्ता असल्याचं लक्षात येतं. विवेचन: राजा जनकाला आत्मबोध झाल्यामुळे विश्वाच्या एकात्मतेचा अनुभव येतो आणि ते या एकत्वास अजून एका उदाहरणाद्वारा स्पष्ट करतात. डोळ्यांना एक वस्त्र दिसतं, पण ते सारे सारे अनेक तंतू आहेत. तंतू म्हणजेच वस्त्र हे विचार केल्यावर लक्षात येतं. तंतूशिवाय वस्त्र नाही, तंतूंनीच वस्त्र घडतं. तसंच आत्मारूपी तंतूंनी हे विश्व घडलं आहे. मग हे विश्व आणि आत्मा हे भिन्न भिन्न कसं असू शकेल? वस्तुतः आत्माच विश्वाचा आधार आहे. मग दोन्ही भिन्न आहेत असं कसं म्हणता येईल? वैज्ञानिक ज्या विद्युत शक्तीला मूल ऊर्जा समजतात, तीसुद्धा आत्मशक्तीचंच एक रूप आहे. सूत्र 6. यथैवक्षुरसे क्लुप्त्वा तेन व्याप्यैव शर्करा तथा विश्व मयि क्लुप्तम मया व्याप्तम निरंतरम. अनुवाद: ज्याप्रमाणे उसाच्या रसापासून बनणारी साखर उसाच्या रसात व्याप्त असते, त्याचप्रमाणे माझ्यापासून बनलेलं हे जग माझ्यातही व्याप्त आहे. विवेचन: राजा जनक विश्व आणि आत्मा यांची एकता स्पष्ट करण्यासाठी अजून एक उदाहरण देतात की उसाच्या रसापासून साखर तयार होते, पण ती त्या रसात व्याप्त असतेच, अन्यथा त्यातून ती प्रकट झाली नसती. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्व आत्मतत्वात म्हणजेच ब्रह्मतत्वात व्याप्त आहे, अन्यथा त्याची उत्पत्ती कशी झाली असती? साखरेत जी गोडी आहे ती त्या रसाचीच गोडी आहे. अनेक प्रकारच्या मिठायांत जी गोडी आहे तीसुद्धा त्या रसाचीच गोडी आहे. ज्याला त्या रसाची माहिती नाही तो मनुष्य साखर, गूळ, मिठाई यांना वेगवेगळं मानेल. या सर्वात एकत्व आहे, अभिन्नता आहे, हे त्याला उमजू शकणार नाही. तो अज्ञानी माणूस म्हणेल की साखर, गूळ, खडीसाखर, मिठाई यांचं रंगरूप भिन्न भिन्न आहेत, मग त्यांना एकच कसं मानावं? जे दिसतं त्या पलीकडे काही एकत्व आहे हे ज्ञानानेच समजू शकतं. जे जाणतात ते म्हणतील
की ही सर्व प्रकारची गोडी ते उसाच्या रसात व्याप्त आहे. त्याचप्रमाणे आत्म्यापासून तयार झालेलं हे विश्व त्या आत्म्यापेक्षा भिन्न नाही. आत्म्यामध्ये विश्व व्याप्त आहे आणि विश्वामध्ये आत्मा व्याप्त आहे. राजा जनकाला या परमतत्व आत्म्याची सत्यानुभूती झाल्यामुळे तो या सर्व विश्वातल्या एकात्मतेची जाणीव करून घेऊ शकतो. सूत्र 7. आत्मा ज्ञान जगद्वाती आत्मज्ञानान्न भासते रज्जवज्ञान दहिर्भाती तज्ज्ञानात भासते नाही. अनुवाद. आत्म्याचं अज्ञानामुळे विश्व वेगळं जाणवतं. आत्म्याचं ज्ञान असल्यास विश्व जाणवत नाही. ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे साप जाणवतो, ज्ञान झाल्यावर साप जाणवत नाही. विवेचन. राजा जनकाला आत्मज्ञान झालं, त्यामुळे त्यांना सारी सृष्टी आत्मरूप दिसू लागली. या सूत्रात हे सृष्टीत दिसणाऱ्या भिन्नतेचं कारण स्पष्ट करून सांगतात की हे विश्वसुद्धा आत्मस्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप आहे, कारण हे त्याच ब्रह्मापासून उत्पन्न झालं आहे. परंतु जग ब्रह्मापेक्षा वेगळं भासतं याचं कारण म्हणजे आत्म्याविषयीचं अज्ञान होय. जोपर्यंत आत्म्याचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत हे विश्व भिन्न असल्याचंच भासेल. अन्यथा हे जग तर आत्मस्वरूपच आहे. दोरीच्या अज्ञानाने साप दिसावा तसं आत्म्याच्या अज्ञानामुळे विश्व वेगळं असल्याचं दिसतं. साप असल्याचं तोपर्यंत वाटत राहतं जोपर्यंत दोरीविषयी सत्य ज्ञान होत नाही. एकदा सत्य माहीत झालं की तो साप असल्याचा भ्रम आपोआप नाहीसा होतो. त्याचप्रमाणे आज जग आणि आत्मा वेगवेगळं जाणवतं. राजा जनकाने अज्ञानाच्या तसेच ज्ञानाच्या दोन्ही स्थितीचा अनुभव प्राप्त केला आहे. त्यामुळे राजा जनकाचं त्याच्या अनुभवावर आधारित असं हे प्रामाणिक कथन आहे. या सूत्रात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्याला आत्मज्ञान होतं त्याची जगाविषयीची आत्मीयता संपुष्टात येते. केवळ जगापासून दूर झाल्यामुळे आत्मज्ञान होत नाही. जग सोडा, हे माया आहे, मिथ्या आहे, भ्रम आहे, असत्य आहे, या सर्व खोट्या समजुती आहेत. याचप्रमाणे क्रोध, लोभ, वासना, आसक्ती सोडा म्हणजे परमात्मा लाभेल, ही सुद्धा खोटी समजूत आहे. हे सर्व प्रतिपादन ज्ञानी माणसांनी केलं आहे. हे त्यांचे अनुभव आहेत. अज्ञानी माणूस तसं मानून कर्म करील तर यात त्याचा अहंकार वाढून नैतिक अधप्पात होईल. जग, मोह, लोभ, क्रोध सोडण्यापेक्षा जर त्याची वास्तविकता अनुभवातून जाणून घेतली तर लाभ होऊ शकतो, अन्यथा नाही. जगात राहून जर त्याचा अनुभव प्राप्त झाला तर त्याचा मोह आपोआप सुटून जाईल. मुद्दाम वेगळा प्रयत्न करून सोडावं लागणार नाही. हे जग अनुभव प्राप्त करण्याची एक शाळा आहे. यात राहून अंतःकरण शुद्ध करता येतं, परंतु आत्म्याचं ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया यापेक्षा वेगळी आहे. दोरीला साप समजून दूर पळून गेलात तर भ्रम दूर होणार नाही. भ्रम तर प्रत्यक्ष दर्शनानेच दूर होईल. म्हणून राजा जनक सांगतो की आत्म्याच्या अज्ञानामुळे जग वेगळं दिसतं आणि आत्मज्ञानाने त्याचं वेगळेपण नाहीसं झाल्याचं दिसतं. दोघांपैकी एकालाच पाहू शकता, आत्म्याला किंवा जगाला. आत्मज्ञानानंतर जग तर राहतंच, पण जसं ते अज्ञानी व्यक्तीसाठी असतं तसं ज्ञानी व्यक्तीसाठी नसतं. ज्ञानी माणसाची दृष्टी बदलून जाते, त्याची विचार करण्याची पद्धत बदलून जाते. तो म्हणतो की क्रिया केल्यामुळे अहंकार वाढतो. करणारा परमात्मा आहे, त्यालाच करू द्या. तुमचा कर्ताभाव सोडून द्या. जे होत आहे ते स्वाभाविकपणे होऊ द्या. तुम्ही संकल्प करून काही काम करू नका. सर्व काही स्वीकारा. करता नव्हे, साक्षी बना, केवळ द्रष्टा. सृष्टीच्या नियमानुसार सर्व स्वयंगतीने होत आहे. साक्षीचा अर्थ कर्मशून्य होणे नव्हे, परंतु स्वतःला कर्तेपणातून मुक्त करणं आहे. सर्व काही ईश्वराचं आहे, तोच सर्व काही करतोय. त्याला थांबवणंसुद्धा ईश्वराच्या कार्यात अडथळा आणणं आहे. या दृष्टीने योगी शांत होतो. साधकासाठी यापुढे पात्रता निर्माण होते. सूत्र 8. प्रकाशो मे निजम रूपम नातिरिक्तोऽस्म्यहं ततः यदा प्रकाशते विश्वम तदाहं भास एव हि. अनुवाद. प्रकाश हेच माझं व्यक्तिगत रूप आहे. मी त्यापासून भिन्न नाही. जेव्हा विश्व प्रकाशित होतं तेव्हा ते माझ्याच प्रकाशाने उजळतं. विवेचन. आत्मअनुभूतीला व्यक्त करीत राजा जनक पुन्हा उद्गारतात की मी आत्मस्वरूप असल्यामुळे या आत्म्याचे सर्व गुण माझेच गुण आहेत.
हा आत्माच स्वतः प्रकाश आहे. याला अन्य प्रकाशाची आवश्यकता नाही. जगात विविध वस्तूत तो प्रकाश विद्यमान आहे, तो सुद्धा त्याचाच आहे. शास्त्रात यालाच ज्योतिषाम ज्योती म्हणतात. जनक म्हणतात, प्रकाश हेच माझं मुख्य रूप आहे. त्या निराकार ब्रह्माचं स्वरूप प्रकाशच आहे. ज्ञानप्राप्तीच्या साक्षात्काराच्या त्या काही क्षणात सर्व साक्षात्कारी व्यक्तींना सर्वप्रथम तीव्र प्रकाशाचं दर्शन झालं आहे. हा प्रकाश एवढा उज्ज्वल आणि तेजपुंज असतो की जणू एकावेळी अनेक सूर्य प्रकाशित झाले आहेत. सूर्य आणि अन्य ताऱ्यातही त्याच ब्रह्माचा प्रकाश आहे. कोणताही पदार्थ जळतो तेव्हा त्यातून प्रकाश बाहेर पडतो. याचाच अर्थ असा की हा प्रकाश त्या सर्व पदार्थात सामावलेला असतो. हा चैतन्य तत्वाचाच प्रकाश असतो आणि तोच सर्व पदार्थात सामावलेला असतो. परमाणु विस्फोटातून सुद्धा प्रकाश प्रकट होतो आणि तो याच मूलतत्वाचा प्रकाश असतो. आज शास्त्रज्ञांनी जे शोधून काढले आहे ते हजारो वर्षांपूर्वी भारतीयांना अध्यात्मज्ञानाद्वारे प्राप्त केलेलं ज्ञान आहे. सूत्र 9. अहो विकल्पितं विश्वम अज्ञानान्मयी भासते, रूपम शुक्तौ फणी रज्जौ वारी सूर्यकरे यथा. अनुवाद. आश्चर्य आहे की अज्ञानामुळे हे काल्पनिक जग मला शिंपल्यात चांदी, दोरीत साप आणि सूर्यकिरणात पाणी भासमान व्हावं असं दिसतं आहे. विवेचन. राजा जनकाला आत्मज्ञान झाल्यामुळे त्याचा जगाबद्दलचा भ्रम दूर झाला होता. त्याला त्याची प्रचिती आली होती की त्याचं वास्तविक रूप हे चैतन्य स्वरूप आत्मा आहे आणि शरीर कदापि नाही. याच प्रकारे जगाचं वास्तविक रूप आत्माच आहे आणि भौतिक पदार्थ नाहीत. हे जग जसं दिसतं तसं ते नाही. अज्ञानामुळे काल्पनिक जग खरं वाटतं. हे जग शिंपल्याप्रमाणे मूल्यहीन आहे, पण चांदीप्रमाणे मूल्यवान वाटतं. दोरीप्रमाणे हे जग निर्जीव आहे, पण अज्ञानामुळे सापाप्रमाणे दिसतं. सूर्यकिरणात हवा तापल्यामुळे भासमान होणाऱ्या पाण्याप्रमाणे भ्रांतिजनक आहे, कारण ते तहान भागवू शकत नाही. या 3 उदाहरणात 3 तथ्य प्रकट झाले आहेत. शिंपल्यात चांदीचा भास व्हावा त्याप्रमाणे हे जग मूल्यवान भासतं, पण शिंपल्याप्रमाणे शून्य किमतीचं आहे. सापाप्रमाणेच भयभीत करणारं, पण दोरीप्रमाणे निर्जीव आणि मृगजळातील पाण्याप्रमाणे असत्य, कारण तहान भागवू शकत नाही. या विषय वासनांची तहान या संसारातल्या उपभोगांनी कधीच शमू शकत नाही. म्हणून मनुष्य उपभोगानंतर सुद्धा तडफडत राहतो आणि त्यातच शेवटी प्राणांत होतो. म्हणून हे सारे जगच मृगजळ आहे, ज्यात सत्यता नसून भ्रम आणि मायाच आहे. सूत्र 10. मतौ विनिर्गतं विश्वं मय्येव लयमेष्यति, मृदी कुंभो जले विचिहि कनके कटकम यथा. अनुवाद. माझ्यातून निर्माण झालेलं हे विश्व माझ्यातच विलय पावेल. ज्याप्रमाणे घट शेवटी मातीत, तरंग पाण्यात आणि अलंकार सोन्यात विलय पावतात, त्याप्रमाणे माझ्याच जगाचा विलय होतो. विवेचन. आत्मज्ञान झाल्यामुळे त्या दिव्य स्थितीत राजा जनकाला हे उमगलं की हे आत्मतत्व म्हणजे ब्रह्मच मूलतत्व आहे आणि या मूलतत्वानेच मी आणि हे संपूर्ण जग घडलं आहे. हे मूलतत्व सृष्टीच्या प्रारंभी निराकार अव्यक्त अवस्थेत होतं. संकल्पामुळे याच्या चेतनेत तरंग निर्माण झाला. तीच चेतना सृष्टीरूपात विकसित होत आली आहे. म्हणून या सृष्टीचा अंत होईल तेव्हा हिची अवस्था काय असेल? ज्ञानी म्हणतात की ही पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे अव्यक्त स्थितीत जाईल आणि नव्या सृष्टीचा आरंभ होईल. हे सृष्टीचक्र याप्रमाणे चालत राहतं. काही धर्म सांगतात की सृष्टी ईश्वराने बनवली, तोच निर्माता आहे. परंतु असं म्हणणं म्हणजे शास्त्रीय सत्य विसरणं आहे आणि आज नाही तर कालांतराने विज्ञान याचं समर्थन करेल. जे म्हणतात की सृष्टी अनादी आहे, तिचा कोणी निर्माता नाही, त्याच्या या म्हणण्यात काही तथ्यांश आहे, परंतु ही कोणी माणसाप्रमाणे असणाऱ्या ईश्वराने निर्माण केलेली नाही, परंतु सृजनाच्या म्हणजे निर्मितीच्या स्वाभाविक प्रक्रियेने निर्माण झाली आहे. त्याचा कोणताही उद्देशसुद्धा नाही. रूप परिवर्तन, सृष्टी परिवर्तन होतच राहतं. पदार्थ कधीच नाहीसा होत नाही, केवळ त्याचा रूपाकार बदलतो. हा पदार्थ ऊर्जेमध्ये रूपांतरित होऊ शकतो आणि ऊर्जेतून पुन्हा पदार्थ निर्माण होऊ शकतो. आणि ही शास्त्रज्ञांचीच वैज्ञानिक मांडणी म्हणजे सिद्धांत आहे. राजा जनकसुद्धा हीच वैज्ञानिक गोष्ट सांगत आहेत की हे जग माझ्यातून
म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म यातून निर्माण झालं आहे आणि मूलतत्वसुद्धा ब्रह्मच आहे. सर्व आकार हे ऊर्जेची गोठवलेली घनीभूत रूपं आहेत. प्रलयाच्या स्थितीत हे सर्व आकार नष्ट होऊन अरूप, निराकार आणि अव्यक्त अशा ब्रह्मचैतन्यात विलीन पावतील. ज्याप्रमाणे मातीची भांडी फुटल्यावरती पुन्हा माती होतात, त्याप्रमाणे हे होईल. पाण्यावरची लाट किंवा तरंग संपल्यावर तो समुद्रातलं पाणीच होऊन राहतो. वितळल्यावर दागिना पुन्हा मूळ सोनंच होतात. सर्व आकार आपल्या मूलतत्वात परत येतात. या सृष्टीचं मूलतत्व ब्रह्म आहे. याच चेतन तत्वातून सृष्टी निर्माण झाली होती आणि याच तत्वात ती पुनरपी परत येईल. राजा जनकाला या मूलतत्वाची जाणीव झाल्यामुळे तो याची वैज्ञानिक व्याख्या देऊ शकला. सृष्टीची उत्पत्ती आणि लय याबद्दलची वैज्ञानिक धारणा ही भारतीय तत्त्वज्ञानाची सर्वोत्कृष्ट उपलब्धी आणि शोध आहे. वेदात सुद्धा याच सत्याचा उच्चार केला आहे. ज्या आत्मब्रह्मातून हे सर्व प्राणी आणि सृष्टी निर्माण होतात, ज्या ब्रह्माच्या शक्ती ते जीवन जगतात आणि मृत्यूनंतर पुन्हा त्याच शक्तीत विलीन होतात, त्या ब्रह्मालाच तू आपला आत्मा मान. सूत्र 11. अहि अहम नमो मह्यम विनाशी यस्य नास्ति मे ब्रह्मादिस्तंभ पर्यंत जगन्नाशेपि तिष्ठतः. अनुवाद: मी आश्चर्यजनक आहे, मला नमस्कार असो. ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्व जगाचा नाश झाल्यावर सुद्धा माझा नाश होत नाही, कारण मी नित्य आहे. विवेचन: आत्मतत्वाचं वैशिष्ट्य सांगताना राजा जनक म्हणतो की हे केवढं आश्चर्य आहे की ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वाचा लय होतो, सर्व काही, आणि प्रत्येक वस्तू, प्राणी, पदार्थ, रूप नष्ट होतं, पण मी नष्ट होत नाही, कारण मी आत्मा आहे आणि म्हणून नित्य आहे. जेव्हा संपूर्ण अस्तित्वाची आधारभूत सत्ता मीच आहे, मग मी अजून दुसऱ्या कोणाला नमस्कार करू? माझा मलाच नमस्कार असो. हे ब्रह्म पारमार्थिक सत्ता आहे. याला कुणी निर्माण केलं नसून याच्यातूनच सर्व काही निर्माण झालं आहे. सर्व जगाची निर्मिती झाल्यावरही त्याच्या पूर्णतेला कमीपणा किंवा न्यून येत नाही. जग तर नाशवान आहेच, पण ब्रह्मासुद्धा त्या ब्रह्मचे साकार रूप आहे, म्हणून ब्रह्मासुद्धा नष्ट होतो. जे जन्माला आले त्याचा विनाश अवश्य होणार, हा जगाचा नियम आहे. त्यामुळे हे सर्व देवदेवता, इंद्र, ब्रह्मासुद्धा त्या ब्रह्मचं प्रकट रूप आहे. त्यामुळे ते सुद्धा विनाशी आहेत. केवळ हे ब्रह्मच अविनाशी आहे. सूत्र 12. अहो अहम नमो महामेकोहम देहवानपी क्वचिन्न गंता नागंता व्याप्य विश्वमवस्थितः. अनुवाद: मी आश्चर्यजनक आहे, मला नमस्कार असो. मी देहधारी असूनसुद्धा अद्वैत आहे, कुठे जात नाही, कुठून येत नाही आणि पूर्ण विश्वात व्याप्त म्हणजे स्थिर आहे. विवेचन: राजा जनकाला आत्मतत्वाची, ब्रह्मचैतन्याची पूर्ण अनुभूती आली आणि एकाच अनुभूतीत समग्रतेचं ज्ञान प्राप्त झालं. आत्मशक्तीच्या ज्ञानाने आश्चर्यचकित होत स्वतःला म्हणजे ब्रह्मचैतन्याला नमस्कार करत ते सांगतात की मी देहधारी असूनही मी अद्वैताचा बोध झाल्याने आता स्वतःच अद्वैत झालो आहे. सर्वसामान्यतः देहधारी स्वतःला परमात्म्यापेक्षा वेगळा मानतात आणि ज्याची देहासक्ती संपलेली नाही ते आत्म्यालासुद्धा देहापेक्षा भिन्न मानतात. ही भिन्नता अज्ञानामुळे जाणवते. ज्याप्रमाणे सर्व विहिरींमधलं पाणी वेगवेगळं असूनही त्या सर्वांचा संबंध महासागराशी असतो, ज्याप्रमाणे चंद्र एकच असूनही वेगवेगळ्या जलाशयातल्या त्याच्या प्रतिबिंबानुसार अज्ञानी माणसाला तो वेगवेगळा वाटतो, ज्याप्रमाणे आकाश एकच असून घरातलं बाहेरचं आकाश यात भेद मानतो, त्याचप्रमाणे अज्ञानी सुखदुःख, रागविराग, ममता, आसक्ती, जन्ममृत्यू, पुनर्जन्म या संदर्भात आत्म्याला वेगळा मानतात. पण वास्तवतः हे सर्व गुण शरीराचे आणि मनाचे आहेत आणि अज्ञानामुळे हे गुण आत्म्याला चिकटवले जातात. हे आत्म्याचे गुण नाहीत. आत्मा तर अद्वैत आहे, एकच आहे, तोच सर्वात समानपणे आहे, सर्वात व्याप्त आहे आणि या गुणांपासून मुक्त आहे. त्याचे गुणधर्म या शरीर मनाच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. यामुळे राजा जनक आत्म्याचं वर्णन करताना सांगतात की हा कुठून येत नाही, हा कुठे जात नाही, हा सर्वात व्याप्त आहे आणि स्थिर आहे. सूत्र 13. अहो अहम नमो मह्यम दक्षो नास्तिह मत्समः
असंस्पृश्य शरीरेण येन विश्वम चिरम धृतम. अनुवाद: मी आश्चर्यजनक आहे, मला नमस्कार असो. माझ्यासारखा निपुण या जगात कुणीच नाही, कारण शरीराला स्पर्श न करताच मी या जगाला सतत धारण केलं आहे. विवेचन: राजा जनक म्हणतात, या जगात माझ्यासारखा दक्ष म्हणजे निपुण कोणी नाही. या आत्मतत्वाची निपुणता ही आहे की कोणत्याही शरीराला स्पर्श न करता या विश्वाची मी सतत धारणा करत आहे. याचा अर्थ असा की आत्मतत्वाशिवाय हे जग कसं असू शकेल. ज्या क्षणी हे आत्मतत्व शरीरातून वेगळं होतं त्या क्षणी हे शरीर मृत झाल्याचं जाहीर केलं जातं. सर्व शरीरांना धारण करणारं तत्व म्हणजे आत्माच तर आहे. ही असंख्य शरीरं याच एका तत्वाद्वारे धारण केली जातात. म्हणून हा आत्मा व्यक्तिगत नसून विश्वात्मा आहे. याच विश्वात्म्याने जगाची चिरकाल धारणा केली आहे. हा या आत्म्याचा विशिष्ट गुण आहे. तो स्वतः करता नसूनही त्याच्या गुणांनी स्वाभाविक क्रिया आपोआप होत असते. ज्याप्रमाणे चुंबक लोखंडाला प्रयत्न करून ओढत नाही, विद्युत आपल्या प्रयत्नांनी किंवा इच्छेने प्रकाश देत नाही, सूर्य आपल्या इच्छेने उष्णता किंवा प्रकाश देत नाही, गुरुत्वाकर्षण कोणाच्या आदेशाने वस्तूंना ओढत नाही, ढग आणि पाऊस कोणाच्या हुकमाने पाणी देत नाही, हे सर्व त्यांचे त्यांचे स्वाभाविक गुण आहेत, ज्यामुळे या सर्व क्रिया आपोआप होतात. त्याचप्रमाणे हे आत्मतत्व या जगाची स्वाभाविकपणे धारणा करत आहे. त्याच्या मर्जीने नव्हे तर त्याच्या स्वाभाविक गुणांनी धारणा होते. राजा जनकांनी एक महान सत्य या सूत्राद्वारे सांगितलं आहे. जे लोक सर्व कार्य ईश्वराच्या आदेशाने होतात असं मानतात, त्याला कर्ता मानतात, त्यांना या सत्यामुळे कदाचित वाईट वाटेल, पण हे एक वैज्ञानिक सत्य आहे. विज्ञानाचा आधारसुद्धा हीच दृष्टी आहे. केवळ धार्मिक कथन नव्हे तर वैज्ञानिक सत्य हे जाणून घेतल्यास खरं धर्मतत्व हे अंतिमतः वैज्ञानिक तत्त्वसुद्धा असतं हे समजेल. सूत्र 14. अहो अहम नमो मह्यम यस्य मे नास्ति किंचन अथवा यस्य मे सर्वम यद वाङ्मनसगोचरम. अनुवाद: मी आश्चर्यकारक आहे, मला नमस्कार असो. माझं काहीच नाही किंवा सारं काही माझंच आहे, जे मन आणि वाणीचे विषय आहेत. विवेचन: राजा जनक आत्मस्वरूपाबद्दल सांगतात की मी आत्मरूप आहे, म्हणून माझं काहीच नाही. मालकी हक्क तिथे असतो जिथे कशावर ताबा केलेला असतो. आत्मा कशावर ताबा करत नाही. तो असंग अक्रिय आहे, म्हणून आत्म्याच्या मालकीचं काहीच नाही. तो तर केवळ द्रष्टा आहे, साक्षी आहे. त्याच्या उपस्थितीत सर्व काही होत आहे. त्याचवेळी राजा जनक सर्व काही माझंच आहे असंही सांगतात. याचा अर्थ सर्व काही आत्म्याचं आहे, कारण ही सर्व सृष्टी त्याच आत्म्याचा खेळ आहे, त्याचंच नृत्य आहे, त्याचीच लीला आहे. तो काही करत नाही, पण सर्व काही त्याच्यामुळे होत असतं. पण तरीही तो कशातच लिप्त नाही. जगातले सर्व उपभोग हे शरीर आणि मनाच्या इंद्रियांचे आहेत, आत्म्याचे नव्हे. या भोगमय शरीरात राहू नये, त्या भोगापासून आत्मा अलिप्त आहे. अशा महान आत्म्याला नमस्कार असो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.